शिवाजी विद्यापीठाची आज अधिसभा घेण्यात आली. कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू सभागृहात ही अधिसभा झाली. या अधिसभेत डॉक्टर रघुनाथ ढमकले यांनी 2026-27चं अंदाजपत्रक मांडलं. संशोधनात्मक सुविधांवर भर देत 2026-27साठी 587 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक अधिसभेत मंजूर करण्यात आलं. 8,91,00,00,000 रुपयांच्या तुटीचं हे अंदाजपत्रक असून ही तूट विद्यापीठ निधीतील शिल्लकेतून भरून काढण्यात येणार आहे. अधिसभेदरम्यान कचरा आणि सांडपाणी या विषयावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. सदस्य ॲडव्होकेट अभिषेक मिठारी, ॲडव्होकेट अभिजित कापसे, अमित जाधव यांनी सांडपाण्यासह घातक कचऱ्याची विल्हेवाट, आवश्यक परवाने, ETP प्लांट आदींबाबत प्रश्न विचारत प्रशासनाला कोंडीत पकडलं. प्रशासनातर्फे डॉक्टर VM पाटील यांनी उत्तर देत सांडपाणी घातक कचऱ्याचं प्रदूषण होणार नाही याची विद्यापीठाकडून दक्षता घेतली जाईल, तसंच सध्या असलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यात येईल असं आश्वासन दिलं.